21, मैथ्यू चैप्टर 21, मत्ती अध्याय 21, 33 से 46 तक आणि 33 से 46 पर्यंत. मैथ्यू चैप्टर 21, मत्ती अध्याय 21, 23 से 46 तक आणि 23 से 33 से 33 से 46. मत्ती 21 से 33 से 46. एक और दृष्टांत सुनो. एक गृहस्वामी था जिसने दाख की बारी लगाई और उसके चारों ओर बाड़ा बांधा. उसने रसकुंड खोदा, घूमर बनाया, किसानों को उसका ठेका देकर परदेश चला गया. जब फल का समय निकट आया तो उसने अपने दासों को फल लेने के लिए किसानों के पास भेजा. पर किसानों ने उसके दासों को पकड़कर किसी को पीटा, किसी को मार डाला, किसी को पत्थरवार किया. फिर उसने पहले से भी अधिक दासों को भेजा. उन्होंने भी उनके साथ वैसे ही किया. अंत में उसने अपने पुत्र को उनके पास भेजा, ये सोचकर कि वो मेरे पुत्र का आदर करेंगे. परंतु किसानों ने पुत्र को देखकर आपस में कहा, यह तो वारिस है, आओ हम इसे मार डालें और इसकी मिरास ले लें. अतः उन्होंने उसे पकड़ा, दाख की बारी से बाहर निकालकर मार डाला. इसलिए जब दाख की बारी का स्वामी आएगा तो उन किसानों के साथ क्या करेगा? उन्होंने उसे कहा, वह उन बुरे लोगों को बुरी रीति से नष्ट करेगा. दाख की बारी का ठेका किसी दूसरे किसानों को देगा जो समय पर उसको फल दे करेंगे. यीशु ने उनसे कहा, क्या तुमने कभी पवित्र शास्त्र में नहीं पढ़ा कि जिस पत्थर को राजमिस्त्रियों ने निकम्मा ठहराया वो कोने का सिरे का पत्थर हो गया. यह प्रभु की ओर से हुआ, हमारी दृष्टि में अद्भुत है. इसलिए मैं तुमसे कहता हूँ कि परमेश्वर का राज्य तुमसे ले लिया जाएगा और ऐसी जाति को जो उसका फल लाए दिया जाएगा. जो इस पत्थर पर गिरेगा वो चकनाचूर हो जाएगा और जिस पर वो गिरेगा उसको पीस डालेगा. प्रधान याजक फरीसी उसके दृष्टांतों को सुनकर समझ गए कि वो उनके विषय में कहता है. उन्होंने उसे पकड़ना तो चाहा, परंतु लोगों से डर गए क्योंकि वे उसे भविष्यवक्ता मानते थे. दुसरा एक दाखला ऐका. एक जमीनदार होता. त्याने एक द्राक्षमळा लावला. द्राक्षमळे भोवती त्याने कुंपण घातले. द्राक्षरस काढण्यासाठी द्राक्षकुंड बांधले आणि एक माळाही बांधला. मग त्याने तो मळा काही शेतकरी कुळांना खंडाने दिला आणि तो प्रवासात निघून गेला. द्राक्षांचा हंगाम आला तेव्हा आपला हिस्सा गोळा करण्यासाठी त्याने आपली माणसे त्या कुळांकडे पाठवली. परंतु त्या कुळांनी जमीनदाराने पाठवलेल्या चाकरांना धरले. एकाला त्यांनी बडवले, दुसऱ्याला ठार केले आणि तिसऱ्याला दगडपात केला. मग जमीनदाराने त्यांच्याकडे आपली इतर माणसे पाठवली, पण त्यांनी तसेच केले. अखेरीस ते आपल्या मुलाचा तरी मान राखतील या अपेक्षेने जमीनदाराने आपल्या पोटचा मुलगा पाठवला. पण कुळांनी जमीनदारांच्या मुलाला येताना पाहिले तेव्हा ते आपापसात म्हणाले, हा तर मळ्याचा वारसदार येत आहे. चला आपण याला ठार करू आणि हा मळा बळकावून बसू. म्हणून त्यांनी त्याला मळ्यावर बाहेर ओढीत नेले आणि तेथे त्याला ठार केले. आता ज्यावेळी जमीनदार परत येईल त्यावेळी तो या कुळांचे काय करेल असे तुम्हाला वाटते? यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे वेळचे वेळी खंड देतील अशा दुसऱ्या कुळांना जो द्राक्षमळा खंडाने देईल. येशूने त्यांना म्हटले, जी शिला बांधणाऱ्यांनी नापसंत केली तीच शिला सन्मानाची कोनशिला झाली. हे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय? किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की देवाने हा किती मोठा चमत्कार केला आहे. यावरून मला जे म्हणावयाचे आहे ते असे की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे राष्ट्र पिकाच्या उत्पन्नाचा देवाचा हिस्सा वेळच्या वेळी देईल त्या राष्ट्राला ते राज्य दिले जाईल. या खडगावर जे आढळतील त्यांचे तुकडे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आढळेल त्यांचा भुगाभुगा होईल. येशू आपल्याविषयीच बोलत असून त्याने सांगितलेल्या दाखल्यातील दृश्य शेतकरी आपणच आहोत हे प्रमुख याजक व फरीसी यांच्या ध्यानात आले. तेव्हा येशूने अटक करण्याचा काहीतरी मार्ग ते शोधू लागले, परंतु गर्दीच्या पुढे तसे करण्याचा प्रयत्न करण्यास ते धजले नाही आणि सर्व लोक येशूला दिवस संकल्प नियोजन मानत होते. आपण प्रार्थना करेंगे. उद्धार देने वाले पवित्र पिता, शांति देने वाले उद्धार पवित्र पिता, वचन की सेवा को अपने हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना. वचन हमें समझने के लिए मदद करना. प्रभु यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हमने जैसे अभी पहले सेक्शन में देखा कि हाँ परमेश्वर को हमारे अंदर फल चाहिए आणि जसं आपण पहले सेक्शन मध्ये पाहिलं की देवाला आपल्यामध्ये फळ पाहिजे. और अब हम देखते हैं कि वापस उसने एक दृष्टांत बताया और उस दृष्टांत में हम वापस देखते कि उसको फल चाहिए. आणि आता आपण दुसऱ्यांदा पाहत आहोत की त्याने एक दुसरा दाखला सांगितला आणि त्याच्यामध्ये पण त्याला आपल्याकडे एक फळ हवा आहे. पहिला दृष्टांत कोणता आहे आणि पहिला दाखला मग कोणता आहे? वो है 28 से आणि तो है 28 पासून. 28 से अगर हम देखेंगे तो परमेश्वर ने एक दृष्टांत बताया है आणि 28 पासून जर आपण पाहिलं तिकडे देवाने दोन दृष्टांत सांगितले. एक पिता है, एक पिता उसे दो बच्चे हैं.
दोनों बच्चे क्या वो खेती मतलब वो लोग खेती करते हैं, वो पिता किसान है आणि तो जो पिता आहे तो शेतकरी आहे। इसीलिए उसने बड़े बेटे के पास जाकर कहा आणि मोठ्या मुलाकडे तो जाऊन म्हणाला कहा की बेटा मुला की तू जा आज द्राक्षी बारी में काम कर आणि आज द्राक्ष मळ्यामध्ये शेतात तू काम कर। बड़े बेटे ने कहा मैं नहीं जाऊंगा आणि मोठा मुलगा म्हणाला मी नाही जाणार। लेकिन बाद में उसको वो पछताया, उसे दुख हुआ, पण नंतर त्याला पश्चाताप झाला, त्याला दुःख झालं। तो काम पे गया लेकिन पिता को मालूम नहीं वो काम पे गया आणि मग तो कामाला गेला, पण पिताला माहित नाही तो कामाला गेला। इसलिए वो वापस दूसरे बेटे के पास गया म्हणून तो दुसऱ्या मुलाकडे गेला। उसे कहा बेटा तू द्राक्षी बारी में जा आणि तो म्हणाला मुला तू द्राक्ष मळ्यावर जा। हाँ मैं जाता हूँ आणि तो म्हणाला हाँ ठीक है मैं जाता हूँ, लेकिन वो गया नहीं, पण तो गेला नहीं। इसीलिए फिर पिता की इच्छा किसने पूरी की ऐसा यीशु ने प्रश्न पूछा आणि पितेची इच्छा कोणी पूर्ण केली असा यीशु ने प्रश्न विचारला। उन्होंने कहा पहले बेटे ने आणि ते म्हणाले पहिले बेटे ने आणि त्याच्या पहिल्या मुलाने। तब यीशु ने कहा, तेव्हा यीशु म्हणाला तुमसे भी ज्यादा महसूल लेने वाले वेश्याई क्या हो गए परमेश्वर के राज्य में प्रवेश कर चुके हैं आणि तुमच्याही पेक्षाही जास्त पापी लोक आणि वेश्या देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करते। तुम्हें परमेश्वर का वचन मालूम है आणि तुम्हाला देवाचं वचन माहित आहे। ये उन शास्त्री फरीसी लोगों को कह रहा है आणि हे शास्त्री फरीसी लोकांना तो म्हणत आहे की तुम्हें परमेश्वर का वचन मालूम है कि तुम्हाला देवाचं वचन माहित आहे। तुमने देखा कि जो वेश्याएं और महसूल लेने वाले वो पश्चाताप करके स्वर्ग गए, तो वो देखकर भी तुम्हें पछतावा नहीं हुआ, तुम्हें कुछ फीलिंग नहीं हुआ। आणि जे कर घेणारे आहेत, जे वेश्या आहेत ते देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करत आहेत पश्चाताप करून, पण त्यांना बघूनही तुम्ही पश्चाताप करत नाही। ये दृष्टांत बताने के बाद फिर ये दृष्टांत बताया आणि तो दृष्टांत सांगितल्याच्या नंतर हा दृष्टांत ये पहिला दृष्टांत परमेश्वर यीशु मसीह ने क्यों कहा आणि हा पहिला दृष्टांत येशू ख्रिस्ताने का सांगितला की बारी यानी परमेश्वर का राज्य आणि द्राक्ष मळा म्हणजे देवाचं राज्य, पिता यानी परमेश्वर आणि पिता म्हणजे देव और दो बच्चे यानी हम आणि दोन मुलं म्हणजे आपण। और हर पिता को दो बच्चे हैं आणि प्रत्येक वडिलांना दोन मुलं आहेत। वो हे आज्ञा पालन करने वाले, आज्ञा पालन न करने वाले। आणि ते आहेत आज्ञा पालन करणारे आणि दुसरे आहेत आज्ञा पालन न करणारे। आज्ञा पालन न करने वाले, आज्ञा पालन न करणारे मुझे तो कहते हैं हाँ आणि मुखाने तर म्हणतात हाँ, लेकिन कार्य में नहीं है, पण त्याच्या कार्यात काहीच नाही। लेकिन जो आज्ञा पालन करने वाले, पण जे आज्ञा पालन करणारे आहेत उनको करने की इच्छा नहीं है, त्यांना करायची इच्छा नसते, पहिले नाही बोलते, ते पहिले नाही म्हणतात, त्यांना फीलिंग होता है, पण त्यांच्यामध्ये फीलिंग्स येतात, दर्द होता है आणि त्यांना दुःख होतं, एहसास होता है की हमने ऐसा नहीं करना चाहिए आणि जाणीव होती की आपण असं नव्हतं बोलायला, जाके वो आज्ञा पालन कर ले आणि नंतर जाऊन ते आज्ञा पालन करतात। ऐसे ही है पापी लोग भी, मग तसंच आहे पापी लोग। आज संसार में जो लोग अपने आप को ज्यादा पापी समझते हैं, यीशु मसीह के राज्य में मैं पापी हूँ, मेरे से मुझे ऐसा नहीं करना चाहिए। आणि आज जे लोक येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये स्वतःला खूप मोठं पापी समजतात की मी पापी आहे, मी असं नाही करायला पाहिजे होतं, तो जल्दी पश्चाताप करते आणि ती लोक लवकर पश्चाताप करतात, पिता की आज्ञाओं का पालन करतात आणि पितेच्या आज्ञेचं पालन करतात। लेकिन पण जो अपने आप को अच्छा समझते हैं, जे स्वतःला खूप चांगले समजते, नीट समजतात, हा कुछ नहीं होगा आणि काही नाही होणार, पिता ही है ना, पिताच आहे ना, क्या करेगा वो, काय करेल तो आपल्याला, इसीलिए वो आज्ञा पालन नहीं करते आणि म्हणून ती लोक आज्ञा पालन नहीं करते। अक्सर हर चर्च में आपको परमेश्वर का राज्य यानी चर्च हर संसार में, हर संसार यानी सारे संसार में, सॉरी हर संसार यानी एक ही संसार है, सारे संसार में सारी कलीसिया में आपको आज्ञा पालन करने वाले, आज्ञा पालन न करने वाले लोग मिलेंगे आणि संपूर्ण जगामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये तुम्हाला आज्ञा पालन करणारे आणि आज्ञा पालन न करणारे लोक तुम्हाला भेटतील। आपको ऐसे लोग मिलेंगे आणि तुम्हाला अशी लोक भेटतील जो अच्छा और अच्छा बात करने वाले आणि चांगलं म्हणजे चांगलं बोलणारे, बहुत मीठा बोलने वाले आणि खूप गोड गोड बोलणारे, हाँ में हाँ मिलाने वाले, जो हाँ मध्ये हाँ मिसळणारे, लेकिन पण प्रवृत्ति में, कार्य में नहीं करते आणि कार्यामध्ये ते नाही करणारे। लेकिन ऐसे भी आपको मिलेंगे, अशी तुम्हाला भेटतील, मुखपट आपको बोले, जे तोंडपट तुम्हाला बोलले की काम करने वाले लोग, पण ते काम करणारे असते। मालूम हुआ कि हर कलीसिया में ऐसे लोग आणि प्रत्येक मंडळीमध्ये असे लोग हैं। हमें इसे सीखना है, परमेश्वर हमें ये दृष्टांत इसलिए बताया कि हमें भी आज्ञाकारी बच्चे बनना है आणि याच्याद्वारे देव या दृष्टांताच्या द्वारे आपल्याला शिकवतो की आपल्याला आज्ञापालन करणारी मुलं बनायची। इसका मतलब है तीसरा पॉइंट, पहला प्रार्थना, दूसरा हमने देखा क्षमा, तीसरा पॉइंट परमेश्वर हमें बताता है काम करना, आज्ञा पालन। आणि पहिला पॉइंट आहे प्रार्थना, दूसरा पॉइंट आहे क्षमा आणि तिसरा पॉइंट आहे आज्ञा पालन करना। हमें आज्ञा पालन करना जरूरी है, आपल्याला आज्ञा पालन करणं गरजेचं आहे। आप कितना मुंह से अच्छा बात करेंगे आणि तुम्ही किती मुखातून चांगलं बोलाल, स्वर्ग के राज्य में आज्ञा पालन लेके जाता आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आज्ञा पालन घेऊन जाता। जितना आप आज्ञा पालन करोगे आणि जेवढं तुम्ही आज्ञेचं पालन स्वर्ग के राज्य में आपका प्रवेश आणि स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश। यीशु मसीह ने क्या कहा, कारण यीशु ख्रिस्त काय म्हणाला, 31 वचन को 32 वचन 32 वचन 31 से पढ़ो, 31 वचन वाचलं। मी विचारतो या दोन मुलांपैकी कोणत्या मुलांनी पित्याची आज्ञा पाळली, वडील मुलाने, त्यांनी उत्तर दिले। मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाला, खरोखरीच पापी लोक आणि वेश्या, पापी लोक आणि वेश्या स्वर्गाच्या राज्यात तुमच्या अगोदर जात आहेत।
स्वर्ग के राज्य में वो पहले जा रहे। क्यों? कारण योहान तुमच्याकडे घोषणा करीत आला की पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, पण तुम्ही तसे केले नाही, उलट पापी लोकांनी वेश्याने तसे केले। हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही तुम्ही पश्चाताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले। हम दूसरों को देखने के बाद कि वो कैसे पश्चाताप कर रहे, मन फिरा रहे, ये देखने के बाद तो एटलीस्ट हमें पश्चाताप आना चाहिए। आणि दुसऱ्यांना बघितल्याच्यानंतर ते लोक कसा पश्चाताप करतात ते बघितल्याच्यानंतर आपल्यामध्ये पश्चाताप आला पाहिजे। हाँ, हमारे अंदर ऐसा पश्चाताप का लाइफ आना चाहिए। आणि आपल्या जीवनामध्ये असं पश्चातापाचं जीवन आलं पाहिजे। होता है लोग क्या करते, पश्चातापी लोगों को देखकर भी कभी कभी कठोर और एकदम हार्ड जीवन जीते। आणि खूप लोक काय करतात, पश्चातापी लोकांना बघून सुद्धा खूप कठीण आणि हार्ड जीवन जगतात। प्रभु नहीं चाहता कि परमेश्वर के राज्य में ऐसा मनुष्य जिए। आणि येशूची बिलकुल इच्छा नाही की देवाच्या राज्यामध्ये माणसांनी असं जगावं। तीसरा, लोगों को देखकर आज्ञा पालन करें। आणि तिसरं आहे लोकांना बघून आज्ञा पालन करायला आज्ञा पालन के सिवाय हम स्वर्ग के राज्य में नहीं जा सकते। आणि आज्ञा पालनाशिवाय आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करू आज्ञा शकत। पालन जरूरी है प्रिय। आज्ञा पालन गरजेचं इसलिए आहे। तीसरा मुद्दा है हमारे रोज की जिंदगी में हमें पिता के अधीन रहना। पिता जो कहता है, हमारा परमेश्वर जो हमें आज्ञा देता है वो पालन करना जरूरी है। आणि तिसरा मुद्दा आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पिता जे काही आपल्याला सांगतो त्याच्या आधीच आपण पालन करायचं। हमारा स्वर्गीय पिता हमें जो भी आज्ञाएं देता है, हमारा परमेश्वर हमें जो भी आज्ञा देता है उसे पालन करना। आपल्या स्वर्गीय पिताने आपला देव जे काही आपल्याला आज्ञा देतो त्या आज्ञेच आपल्याला पालन करायचं। पहले व्यक्ति ने आज्ञा पालन किया लेकिन उसे अच्छा नहीं लगा। आणि पहिल्या व्यक्तीने आज्ञा पालन केलं पण तिथे गोष्ट आवडली आपको नाही। बहुत बातें अच्छी नहीं लगती लेकिन करना है। तुम्हाला काही गोष्टी आवडत नाहीत पण ते तुम्हाला करायच्या आहेत। वही यहाँ पर कहने का उद्देश्य। आणि ते तिथे सांगण्याचा उद्देश आहे। रोज की जिंदगी में शायद आपको कुछ बातें अच्छी नहीं लगी आणि रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला काही गोष्टी आवडणार नहीं नाही, अच्छा लगेगा, नाही आवडणार, आज्ञा पालन करने के लिए आज्ञा पालन करायला लेकिन करना है। पण करायचं आहे। ये मुद्दा है प्रभु यीशु आपको यहाँ सिखाता है। आणि हा मुद्दा देव अगर पिलामध्ये आप चर्च में जाकर आकर भी जर तुम्ही चर्चमध्ये जाऊन येऊन सुद्धा अगर आप आज्ञा पालन नहीं करते हो, तुम्ही जर आज्ञा पालन करत नाही, हाँ हाँ होठों से कहते हो फक्त मुखाने हा हा म्हणतात लेकिन करते नहीं हो, पण करत तो नाही, लाभ नहीं है उससे। तर त्याच्याद्वारे काही फायदा नाही। फायदा उससे है आणि फायदा त्याच्याशी भले आहे। आपको अच्छा नहीं लगा भले तुम्हाला नाही आवडलं लेकिन आप कर रहे हैं, पण तुम्ही जे करत आहात वो प्रभु को अच्छा लगता ते देवाला आवडतं। है। मालूम हुआ? तो इसलिए आज्ञा पालन जरूरी है, म्हणून आज्ञा पालन गरजेचं आहे, बहुत जरूरी है। खूप तभी गरजेचं आहे। पिता कौन है हमारा? माता पिता आपला कोण आहे? एक परमेश्वर। परमेश्वर। दूसरा, दुसरं हमारा संसारिक पिता आणि आपले संसारिक जिसके पिता द्वारा हमारा जन्म हुआ। ज्याच्याद्वारे आपला जन्म झाला। तीसरा, तिसरं पास्टर, ये हमारे पिता है। आणि आपले पिता आहेत। फिर से बताती हूँ, पुन्हा सांगते, पिता की आज्ञाओं का पालन करना। आणि पितेच्या आज्ञेचं पालन करणं। एक परमेश्वर हमारा पिता है। देव आपला पिता आहे। दूसरा, जिससे आपका जन्म हुआ, जो शारीरिक दृष्टिकोण से आपके पिता है। आपको है ना पिता? आणि शारीरिक दृष्टिकोनाने जे तुमचे पिता आहेत जिन ते लोगों को पिता नहीं आहेत। है लेकिन जिनको है ना, आणि ज्यांना आहेत ते धन्य है आप लोग, आपको पिता है। आणि धन्य तुम्ही लोक तुम्हाला पिता आहात। हाँ, संभालो अपने पिता को। आणि सांभाळा तुमच्या वडिलांना। यार लोगों को पिता नहीं है ना, कुछ नहीं। आणि जर वडील नाही ना तर काही नाही। पिता है तो सब कुछ है। वडील आहे तर सगळं काही आहे। मालूम हुआ? क्योंकि पिता रहने पर बच्चों को अथॉरिटी रहती है, बच्चों को थोड़ा अनाथ में वो उसका एहसास नहीं होता है। आणि वडील भले असल्याचे माँ होगी तो भी, आणि वडील असल्याच्या नंतर मुलांना अधिकार भेटतो आणि त्यांना अनाथ असल्याचा अनुभव होत नाही। क्योंकि माँ रहने के बाद भी बहुत बच्चों को एहसास होता है अनाथ का। आणि आई असूनही खूप लोकांना अनुभव होतो अनाथचा। लेकिन जब पिता होता है ना, म्हणजे जेव्हा वडील असतात ना तब बच्चों को एहसास नहीं होता आणि तेव्हा मुलांना ते जाणीव नाही होत मैं अनाथ हूँ। की मी अनाथ आहे म्हणून। इसलिए पिता होना जरूरी है। म्हणून वडील असणं गरजेचं हमेशा आहे। याद रखो, इसलिए बच्चों को पिता का सुख मिलना चाहिए। आणि म्हणून मुलांना वडिलांचं सुख भेटलं और पाहिजे। पिता से प्यार मिलने के लिए पिता के अधीन रहना जरूरी है। आणि वडिलांकडून प्रेम भेटण्यासाठी वडिलांच्या आधीन राहणं उनको गरजेचं आहे। खुश करना जरूरी है। त्यांना खुश करणं गरजेचं आहे। उनको अच्छा देखना, उनको प्यार करना जरूरी है। आणि त्यांना चांगल्या रीतीने बघणं, त्यांना प्रेम करणं गरजेचं वो आहे। जो बोलते हैं आपको नहीं, अभी जैसे हमने यहाँ देखा, वो पिता को वो जो लड़का था, बड़ा लड़का, उसको अच्छा नहीं लगा गाँव के बारे में काम कर बोलने को। तो जो मोठा मुलगा होता जेव्हा त्याला सांगितलं की द्राक्षमळ्यावरती जाऊन तू काम कर, त्याला ती गोष्ट आवडली मुझे नव्हती बोला मैं नहीं जाऊँगा। आणि तो म्हणाला मी नाही जाणार। लेकिन उसको कहीं ना कहीं फीलिंग हुआ कि मैंने मेरे पिता को दुखाया। पण कुठे ना कुठे त्याला वाईट वाटलं की मी माझ्या वडिलांना दुखवलं मेरा पिता का मैं पहला बेटा हूँ ना, आणि माझ्या वडिलांचा मी पहिला मुलगा आहे ना, उसके पौरुष का पहला फल हूँ ना मैं। त्याचा पौरुषत्वाचं पहिलं फळ आहे आणि नहीं, उसे दुखाना शोभा देता है कि नेचुरली मेरा पिता मेरे पास ही आएगा ना कुछ बोलने के लिए। आणि मी त्याला दुखवणं शोभा देत नाही, याच्याकडे तो माझ्याकडेच येईल सांगण्यासाठी। छोटे के पास थोड़ी जाएगा, आणि छोट्याकडे थोडीच तो जाईल। मैं मेरे छोटे के पास भेजू भी क्यों? आणि मी माझ्या छोट्या भावाकडे पाठवू तरी का? क्योंकि अगर मैं नहीं संभालेगा तो मेरा बाप छोटे के पास ही जाएगा ना। आणि जर मी नाही सांभाळलं तर माझे जे वडील आहेत ते छोट्या मुलाकडेच जातील। उसे एहसास हुआ इस बात आणि त्याला या गोष्टीची जाणीव का। झाली। इसीलिए उसने अपने पिता को खुश करने के लिए अपने पिता की आज्ञा का पालन किया। आणि म्हणून त्याने आपल्या पित्याला खुश करण्यासाठी
वडिलांच्या आज्ञेचं पालन करा. आपके पिताजी कैसे भी है, आणि तुमचे वडील कसेही आहे, दारू पीने वाले हो, दारू पिणारे असो, गाली देने वाले हो, शिव्या देणारे असो, मारने वाले होगे, मारणारे असो, गाली गलौज करने वाले होगे, गाली गलौज करणारे असो, या कैसे भी हो, किंवा कशीही लेकिन असेल, आपके पिता है, पण ते तुमचे वडील आहेत. जिंदा रहने के लिए प्रेयर करो आणि जिवंत राहण्यासाठी प्रार्थना और करा. उनका ब्लेसिंग लेने की, भले उनकी ब्लेसिंग नहीं मिलने दो, लेकिन आप उनके आगे में ये देखकर पिता, स्वर्गीय पिता को आशीष दे. आणि भले त्यांच्याकडे तुम्हाला आशीर्वाद नको भेटू दे, पण तुम्ही त्याच्या आधीने राहा, तरी देव पिता पाहून देवाने तुम्हाला आशीर्वाद देऊ. परमेश्वर आपको आशीष देगा. अभी यहाँ पर जो पिता है सोचो, आणि इथे जे वडील आहेत, हमारे जवान भाई है, चव्हाण भाऊ आहे, हमारे संतोष भाई है, संतोष भाऊ आहे, हमारे अशोक भाई है, आणि अशोक काका आहे, हमारे विनय भाई है, आणि विनय काका आहे, हमारा विकास भाई है. आणि विकास दादा आहे. ये सब पिता है. आणि हे सगळे वडील आहेत. आप अपने बच्चों को मारते हो, तुम्ही तुमच्या मुलांना मारता, पीटते हो, त्यांना पिटता, हर्ट करते हो, त्यांना हर्ट करता, जानबूझ के करते हो. जाणून बुजून करता का? वो आपके नहीं सुनने पर आपको कैसा लगता है? ती लोक तुमचं ऐकत नाही तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? हाँ? अच्छा नहीं लगता है ना? हाँ, और अगर आपको आज सुना तो आणि जर तुमचं ऐकलं तर अच्छा लगता है ना? चांगलं वाटतं ना, है ना? खुश होते हैं ना? आणि खुश होऊन अपने जातं. बच्चों के बारे में आणि तुमच्या मुलांबद्दल ये हमेशा याद है. आणि हे नेहमी लक्षात ठेवून. मालूम हुआ? इसलिए जिनको पिता है, ज्यांना ज्यांना वडील आहेत, अपने पिता की कदर करो. आपल्या वडिलांची काळजी घ्या. आप ऐसा सोचते होगे, अरे बाबा दीदी को मेरा कुछ मालूम होगा इसलिए दीदी वचन दिया. मैंने ऐसा कोई वचन जानबूझ के किसी को हर्ट करने के उद्देश्य से नहीं किया. वेदी पर खड़ी हो उठते हैं बोलती हूँ. आणि मी वेळीवरती उभी आहे, कोणालाही दुखवण्याच्या उद्देशाने हे वचन नाही घेत. ऑटोमेटिकली अभी आज कल का वचन आया इसके बारे में, आधीनता के बारे में. आणि कालचं वचन आता नम्रताने आधीन रहना जरूरी है. आणि आधीन राहणं गरजेचं हमने आहे. जब मैंने जानबूझ के नहीं निकाला था वो वचन, आणि मी जाणून बुजून ते वचन काढलं नव्हतं. सचमुच जरूरी था वो. आणि खरंच ते गरजेचं वैसे होतं. आज का वचन भी प्रभु ने ये नहीं सिखाया. आणि आजचं वचन पण देवाने इससे शिकवलं. आगे का तुम सिखाओ. जब तुमने संडे को ये दिया तो आगे का भी सिखा दो ना, मैंने क्या क्या किया. आणि रविवारी तुम्ही शिकवलं तर पुढे पण शिकवून पुढे काय काय केलं. इसीलिए क्षमा का आया. म्हणून क्षमेचं आलं. मैं भी आज क्षमा में बड़ी थी, इसलिए मैंने भी क्षमा किया. आणि मी पण आज क्षमेमध्ये भरलेली होती म्हणून मी सुद्धा क्षमा हाँ, केलं. तो हम इंसान है, कभी कभी क्षमा का फल गिर जाता है, आणि माणूस आहे कधी कधी क्षमेचं फळ पडतं, लेकिन वापस लाना है फल को. पण पुन्हा त्या फळाला आणायचं आहे. तो फल आने के लिए थोड़ा टाइम पकड़ता है ना, आणि फळ येण्यासाठी थोडा वेळ लागतो ना, थोड़ा समय पकड़ता है. आणि थोडा वेळ लागतो हमेशा याद रखो उसे बनाना होता है. आणि त्याला बनवावं लागतं. तो कहने का उद्देश्य, उसके बाद आप लोग अभी जो भी हमने देखा कि हमने 33 वचन में क्या पढ़ा. आणि 33 वचनात काय वाचलं? दुसरा एक दाखला आहे का? दूसरा, वो पहला कौन सा है? तो पहिला कोणता आहे? जो वही वचन है. नहीं तो मैंने ये वचन तैयार नहीं किया था. आणि नाहीतर मी हे वचन तयार केलं. पढ़ते समय प्रभु पवित्र आत्मा ने कहा दूसरा और एक बताता हूँ, तो फिर पहला वाला कौन सा है, इसे पहले. आणि वचन वाचताना देवाने मला सांगितलं की दुसरा अजून एक दाखला तुला सांगतो, तर मग पहिला दाखला कोणता आहे म्हणून मग हे वचन तो केलं. पहले में परमेश्वर हमें ये बताता है जो आपको पिता है. आपको कितने जनों को पिता है? आणि तुम्हाला किती लोकांना वडील आहेत? हाँ, प्यार करो, प्रेम करा. उनको. वो कैसे भी है, आणि ते कसेही आहे. शायद काम नहीं करते हो, शायद काम करत नसते, शायद दारू पीते होगे आपके पिता, शायद दारू पित असते या किती वेळ. गलत काम करते होगे, यानी मार से पीटते होगे. किंवा क्योंकि तुम्ही मारना मारणार आपको अच्छा नहीं लगता है ना, कारण का तुम्हाला मारणं आवडत नाही ना, डांटना अच्छा नहीं लगता है. ओरडणं तुम्हाला आवडत नाही. लेकिन बच्चों को अगर पिता डांटता नहीं ना तो बच्चे बिगड़ जाते हैं. जर मुलांना वडील ओरडत नाही ना तर मुलं बिघडून जातात. ये याद रखो, हे लक्षात ठेवा. क्योंकि भय होना चाहिए. कारण भय असलं पाहिजे. इसीलिए दूसरा कुछ नहीं. अगर आज के बच्चों को, जवानों को अगर डर नहीं रहेगा तो आज के जवान क्या करेंगे? आणि आजच्या तरुणांमध्ये जर भीती नसली तर आजचे तरुण काय करते? हम रोमांस करेंगे ना, आणि बाहेर रोमांस करते ना, लफड़े में फिरेंगे. लफड्यामध्ये बसते. लेकिन पिता लोग डरते, पिता का डर है, इसलिए आप सबके बच्चे भय में है ना. आणि वडिलांची भीती आहे म्हणून सगळे तुमची मुलं भयामध्ये आले. इसलिए कहने का उद्देश्य कि आज का वचन हमें बताता है कि आप अपने पिता की आज्ञा का पालन करो. आणि आजचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करा. जिनको हमारे पिता तभी नहीं है तो हमारे स्वर्गीय पिता है. आणि आमचे वडील नाही आहेत तर आमचं स्वर्गीय पिता आहे. हमको पास्टर है, आम्हाला पास्टर आहे. तो उनके आधीन रहो. आणि मग त्यांच्या आज्ञेत जो राहा. आपको आज्ञा देते हैं आज्ञा पालन करो. आणि जे काही ते तुम्हाला आज्ञा देते त्या आज्ञेचं पालन करा. बाइबल हमें बताता है हमारे स्वर्गीय पिता की आज्ञाओं का पालन करना. आणि बायबल आपल्याला सांगतं की तुमच्या स्वर्गीय पित्याचं तुम्ही आज्ञेचं पालन तो करा. तीसरा मुद्दा है, प्रियो परमेश्वर हमें बताता है आज्ञा पालन से आप परमेश्वर के राज्य में ज्यादा प्रभु के करीब जाते हो. इन चुंगी, ये शास्त्री और फरीसियों से भी पहले चुंगी लेने वाले, महसूल लेने वाले और वेश्याएं परमेश्वर के पास पहुंच भी गए. आणि ह्या लोकांना
लोकांच्या अगोदर जे कर घेणारे आहे, जे वेश्या आहे, ते पहिले देवाच्या राज्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. तो कर अभी जैसे मैं नहीं जाऊंगा, ये पाप हुआ, पिता के विरुद्ध उसने पाप किया, लेकिन गया. तो वैसे ही ये वेश्याओं ने पाप किया, चुंगी लेने वालों ने पाप किया, लेकिन पश्चाताप किया, गए यानी आज्ञा पालन किया, विश्वास किया. आणि मी नाही जाणार असं तो मुलगा म्हणाला, म्हणजे त्याने आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये पाप केलं, पण नंतर तो केला. मग तसं ज्या वेश्या आहे, ज्या कर घेणार आहे, त्यांनी पाप केलं, पण पश्चाताप केल्याच्या नंतर त्यांनी देवाच्या राज्यात प्रवेश केला. जब जब आप अपने पिताओं को दुखाते हो, इसका मतलब आप पाप करते हो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना दुखवता, म्हणजे तेव्हा तेव्हा तुम्ही पाप करता. इसलिए प्रियो, आज का पहला दृष्टांत हमें तीसरा पॉइंट ये सिखाता है कि हमें आज्ञा पालन करना जरूरी है. हम चर्च में आकर हमारे मंडे से लेके सैटरडे तक लाइफ जीते समय आज्ञा पालन जरूरी है. आणि आपण चर्चमध्ये आल्याच्या नंतर आणि सोमवार ते शनिवारपर्यंत जीवन जगेपर्यंत आपण आत्तापासून करणं गरजेचं आहे. उसके बाद हम देखते हैं कि उसने और एक दूसरा दृष्टांत बताया. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो अजून एक दुसरा दाखला दूसरा सांगितला. दृष्टांत इसलिए बताया आणि दुसरा दाखला यासाठी सांगितला कि जिन लोग पश्चाताप कर रहे, उन लोगों को देखने के बाद भी, पश्चातापी जीवन उनका देखने के बावजूद भी कुछ लोग पश्चाताप नहीं करते, उनको उनके लिए ये दृष्टांत बताया. आणि जी लोक पश्चाताप करत आहेत त्या लोकांना पाहून जी लोक पश्चाताप करत नाही त्या लोकांसाठी हा दृष्टांत सांगितलं आहे. मैं फिर से बताती हूँ, पुन्हा सांगते, जब हमारे आंखों के सामने हम देखते हैं कि कोई लोग रो कर पश्चाताप करते हैं, आणि आपण आपल्या डोळ्यांच्या समोर पाहतो की कधी कधी कोणीतरी रडून रडून पश्चाताप माफी करतात, मांगते हैं, क्षमा मागतात, दुख उठाते हैं, दुःख उचलतात, हम उन्हें देखते हैं, आणि आपण त्यांना लेकिन पाहतो, हम परमेश्वर से पश्चाताप नहीं करते. पण आपण तेवढं पश्चाताप नाही करत. कभी कभी हमारे पीछे से आए हुए लोग कधी कधी आपल्या मागून आलेली लोक वो पश्चाताप करते हैं, ती लोक पश्चाताप करतात, माफी मांगते हैं, क्षमा मागतात, एक दूसरे को सॉरी बोलते हैं, एकमेकांना सॉरी लेकिन म्हणतात, हम वही के वही अड़े हुए पण आपण तिथे तिथेच राहतो. हटकी जिद्दी आम्ही हम नाही नहीं झुकेंगे झुकेंगे. आणि आपण झुकणार नाही. उन लोगों के लिए है ये दृष्टांत. आणि त्या लोकांसाठी आहे हा दृष्टांत. ये है जो मसीह में बढ़ गए, आणि ही आहे जी ख्रिस्तामध्ये वाढले मसीह में खुद को सेवक कहते हैं, आणि ख्रिस्तामध्ये स्वतःला सेवक म्हणतात. ज्यादा मसीह में बहुत सालों से हम यीशु में हैं, आणि खूप वर्षापासून आम्ही येशूमध्ये हम आहोत यीशु को बहुत सारा हमें प्रभु का ज्ञान है, आणि आम्हाला खूप काही देवाचं ज्ञान आहे, हमें सब कुछ मालूम है. आम्हाला सगळं माहित ऐसे आहे. उन लोगों के विषय में परमेश्वर ने, यीशु मसीह ने दृष्टांत बताया. इसलिए बताया अगर वो मन नहीं फिराएंगे, फल नहीं देंगे, पश्चाताप नहीं करेंगे, तो वो जो आज उनके पास जो अथॉरिटी है, जो परमेश्वर ने उनको दिया है काम, वो ले लिया जाएगा और उन लोगों को दिया जाएगा जो फल देते हैं, पश्चाताप करते हैं, परमेश्वर के लिए भूखते हैं. आणि अशा लोकांसाठी देवाने तो दृष्टांत सांगितलंय, जी लोक देवाच्या राज्यामध्ये पश्चाताप करत नाही त्यांच्याकडनं ते सगळे अधिकार काढून गेलेले आहेत आणि अशा लोकांना देण्यात येईल जे पश्चाताप करतात आणि फळ आणतात. ये याद. आणि हे लक्षात ठेवा, परमेश्वर क्या चाहता है, देवाला काय यहाँ पाहिजे. लिखा है कि यीशु मसीह ने ये दृष्टांत, सबसे पहला मैं आपको बताना चाहती हूँ, ये दृष्टांत यीशु मसीह ने क्यों कहा. आणि हा दृष्टांत येशू ख्रिस्ताने का सांगितला हे तुम्हाला सांगते. ये सबसे पहले इसलिए कहा क्योंकि ये परमेश्वर के हृदय की व्यथा है, परमेश्वर के हृदय की व्यथा. आप पढ़ सकते हैं आइज़ाया 5 में, यशायाह अध्याय 5 में पढ़ सकते हैं. आणि यशायाह 5 मध्ये तुम्ही वाचू शकता. यशायाह 5 अध्याय 5. आता माझ्या प्रियकरासाठी मी त्याच्या द्राक्षमळ्याचे गीत गाईन. माझ्या प्रियकराचा द्राक्षमळा सुपीक जागी टेकडीच्या माथ्यावर आहे. त्याने तो मळा नांगरला, त्यातले खडे गोटे वेचले आणि उत्तम द्राक्षवेल निवडून लावले. परमेश्वर कहता है मैं अपने प्रिय के लिए, यानी दाग की बारी के लिए, प्रिय यानी इस्राएल और दाग की बारी यानी परमेश्वर का राज्य जिसको परमेश्वर ने बनाया, उसके विषय पे गीत गाऊंगा. और त्याने तो मळा नांगरला, त्यातले खडे गोटे वेचले आणि उत्तम द्राक्षवेल निवडून लावले. क्या किया, मट्टी खोदते समय जितने पत्थर भीतर आए उन सबको निकाला और अच्छी दाग की बारी लगाई. तिथे त्याने राखणीसाठी माळा बांधला आणि द्राक्षांचा रस काढण्यासाठी खडका कुंड खोदले. उसने कुंड भी निकाला. मग तो हंगामाची वाट पाहू लागला. और जैसे वो समय देखने लगा कि हाँ अभी दाग की बारी लगाए तो अभी अच्छे अच्छे अंगूर आएंगे, अंगूर पे से गुच्छे लटकेंगे, वाह कितना अच्छा लगता है. दाग की बारी देखा है आपने, आणि द्राक्षाचा मळा पाहिलाय, कितने जनों ने देखा है, किती लोकांनी पाहिलाय. भले टीवी पे देखा होगा तो भी हाथों पर रियल देखा.
नासिक लगता है क्या? नासिक में लगता है। हम प्रभु की दया से हमने भी देखा होगा, मैंने भी देखा, जाने दो आपको वो विषय पे नीचे, लेकिन कहीं का मुझे बहुत अच्छा लगता है टाकी बारी में जाना। आणि द्राक्षमळामध्ये जायला खूप चांगलं वाटतं. शेती तो मुझे अच्छी नहीं लगती, खेती मुझे अच्छी नहीं लगती करना, शेती करणं मला आवडत नाही. लेकिन घूमना फिरना थोड़ा सा देखने को अच्छा लगा, दूर से आवाज है आगे की। आणि लांबून थोडंसं पाहायला चांगलं वाटतं. तो इस रीति से ये परमेश्वर ने इतनी सुंदर टाकी बारी बनाई, आणि देवाने एवढं सुंदर द्राक्षमळा बनवला. आपको इंतजार ही कर रहा था कि अभी एकदम अंगूर के गुच्छे आएंगे, बड़े 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 बड़े, आणि आता तो वाटच पाहत होता की आता द्राक्षाचं एकदम छान मस्तपैकी झुलं येईल. पण द्राक्षे आली ती सारी आंबट व रानवट. खातो आंबट द्राक्ष आपण, रानवटी द्राक्ष खातो का? नहीं, हम नहीं खाते, हम वो द्राक्ष अंगूर नहीं खाते. आणि ती द्राक्ष आपण खात नाही. बेचारे प्रभु यीशु के, हमारे परमेश्वर के दांत खट्टे हो गए, आणि देवपित्याचे जे दात आहेत ते एकदम आंबट झाले. इस कारण से परमेश्वर इस्राएल के प्रति दुखी था. आणि काही कारणामुळे इस्रायलच्या प्रति देव खूप दुःखी होते. पढ़ेंगे तीसरा वचन. अहो यरूशलेम करानं, अहो यहूदा प्रांतातील लोकांनो, तुम्ही सारा खटला ऐकलाच आहे. तुम्हीच न्याय कराल. यापेक्षा अधिक मला काय करता आले असते? माझ्या द्राक्षमळ्यात गोड द्राक्षांऐवजी आंबट द्राक्षे का आली? तेव्हा मी मळ्याचे कुंपणच मोडून टाकेन. गुराढोरांना आणि पशूंना मी तो मळा उद्ध्वस्त करू दे. मी माझ्या मळ्याची छाटणी कोरपणी करणार नाही. तेथे गवतही काढणार नाही. तेथे काटे कुठे वाढू दे. मी आज्ञा करीन, मग ढगही तेथे पाऊस पडणार नाही. आता सांगितलेला दृष्टांत देवाच्या लोकांसंबंधी आहे. हा दृष्टांत जो परमेश्वर ने बताया वो किसके बारे में है? परमेश्वर के लोगों के लिए है, क्योंकि परमेश्वर के लोगों को मिस्र देश से परमेश्वर ने बाहर निकाला, उनको लिए बहुत दर्द तकलीफ उठाया, पत्थर खाए, बहुत कुछ किया, युद्ध लड़ा, ये सब करके इस्राएल कैसे निकला? निकम्मा, खट्टे निकले इस्राएल, परमेश्वर को दुखाने वाले निकले. फिर ज्यांच्या विषयी मी बोललो ते इस्रायल लोकच, ज्याचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदा त्याच्या द्राक्षवेली आहे. उसका प्रिय यहूदा ये द्राक्षवेली है, जिन्होंने क्या किया? अन्याय कर परमेश्वर को बहुत दुख दिया. ये दृष्टांत ऑलरेडी परमेश्वर ने गीत इस्राएल के प्रति दांत के बारी के विषय में ऑलरेडी यशायाह अध्याय 5 में गा चुका था. आणि हे गीत देवपिता पहिलेच यशायाह अध्याय 5 मध्ये त्यांनी द्राक्षमळ्याचं गीत पहिलेच गायलं होतं. इसीलिए यीशु मसीह ने वापस एक दृष्टांत दांत की बारी का, यहाँ किसानों का जो दृष्टांत हम पढ़ते, वापस ले लिया. म्हणून येशू ख्रिस्ताने पुन्हा हा जो दृष्टांत जो दाखला आहे तो त्यांनी पुन्हा गायला. यहाँ बताना चाहता है कि परमेश्वर ने सब कुछ किया, आणि इथे सांगण्यात आले की देवपिताने सगळं काही केलं. दांत की बारी लगाई, द्राक्षमळ्याला तालावर बाड़ा बांधा, आणि चारी बाजूला रस का कुंडक होता, आणि द्राक्षावर खाण्यासाठी द्राक्ष घुमट बांधा, आणि एक माळाही बांधला. किसानों को ठेका भी दिया. आणि जे शेतकरी आहेत त्यांना ठेका सुद्धा दिला. उन्होंने क्या करना चाहिए था? त्यांनी काय केलं पाहिजे? अच्छा फल देने के समय पे फल देना चाहिए था. आणि चांगलं फळ द्यायच्या वेळेला फळ द्यायला पाहिजे की ना? इस्राएल अच्छा फल नहीं दे पाया. पण इस्रायल चांगलं फळ देऊ नाही शकला. इसीलिए बाइबल में लिखा है कि क्या किया गया? वो ठेका किसी और को, यानी हम अन्य जातियों को दिया गया. म्हणून बायबलमध्ये लिहिण्यात आले जो ठेका आहे दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे आपल्या अन्य जाती लोकांना देण्यात आला. आज इस्राएल से भी बढ़कर आज हम सब अन्य जाति आज परमेश्वर के दांत के बारे में लगाए गए हैं. आणि आज इस्रायलपेक्षाही जास्त जे अन्य जातीची लोक आहेत ते देवाच्या द्राक्षमळ्यात लावली तो गेली. फिर जैसे इस्राएल ने परमेश्वर को फल नहीं दिया, आणि जसं इस्रायलने देवाला फळ नाही दिलं, तो वैसे हम नहीं होने चाहिए. मग तसं आपण नाही हम असलं निकम्मे पाहिजे. नहीं होने चाहिए. आपण निकम्मे नाही झाले हम पाहिजे. परमेश्वर के किसी काम के नहीं ऐसे नहीं होने चाहिए. आणि आपण देवाच्या काहीच कामाचे आहेत असं नाही झालं हम पाहिजे. परमेश्वर ने हमारा उपभोग लेते समय, हमारे फलों को खाते समय एकदम बोलना चाहिए, वाह कैसी है, मेरे पुत्र का जो बलिदान इसके लिए किया गया वो व्यर्थ नहीं गया. आणि देवपिताने आपल्याला खाताना तो त्याचा उपभोग केला आणि त्याला खूप असं छान वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे की हे खूप चविष्ट आहे आणि माझ्या मुलाचं बलिदान व्यर्थ नाही हम गेलं. पश्चाताप करें, हम यीशु पर विश्वास करें, ये देखकर इस्राएल में पश्चाताप करना चाहिए. आणि आपण पश्चाताप करतोय, आपण देवाच्या जवळ जातोय हे पाहून इस्रायलच्या लोकांनी पश्चाताप केला पाहिजे. उनको फीलिंग आना चाहिए कि अरे परमेश्वर तो हमारा है, लेकिन आज वो अन्य जातियों को मिला है, तो फिर जब अन्य जाति इतने सक्सेस हुए, सफल हुए, ग्रहणीय हो गए, तो हम तो ओरिजिनल है, हम क्यों नहीं हो गए? ऐसा वो देखकर परमेश्वर के पास लौट आए. इसीलिए हम फल देने वाले होने चाहिए. आणि देव तर आमचा आहे, पण तो आता अन्य जातीच्या लोकांना भेटलेला आहे ना, त्यांना भेटल्याच्या नंतर
आज ते एवढे चांगल्या रीतीने राहतात, पश्चाताप करतात, मग आपण मग हे पाहून ते इस्रायली लोकांच्या अंतकरणातून पश्चाताप आला पाहिजे. हाँ, इसीलिए प्रियो हम फल देने वाले होने चाहिए. आणि म्हणून आपण फळ देणारे झाले पाहिजे. हम परमेश्वर को समय पर, आणि आपण देवाला वेळ करते. वहाँ क्या लिखा है? समय हुआ. आणि तिकडे दिलेला आहे वेळ झाली. समय आने पर हमारा फल परमेश्वर को पहुंचना चाहिए. आणि वेळ आल्याच्या नंतर आपलं फळ देव मैंने समय पर दिल्याने यानी सोचो आप यहाँ से भी घर गए, आणि वेळेवरती म्हणजे बघा, समजा तुम्ही इथून घरी गेलात प्रतिभा प्राजक्ता प्यार से आणि वो फल दिया, प्रतिभा ने फल दिया. आणि प्रतिपदाने प्राजक्ताई प्रेमाने राहतात की प्रतिपदाने फळ दिलं प्रेमाचं. छोटी बहन है, आणि माझी छोटी प्यार से दे रही है. आणि प्रेमाने राहत हाँ, आहे. ये समय था फल देने का. आणि ती वेळ होती फळ द्यायची. अभी नेचुरली प्राजक्ता सोचो कम बात कर रही है उसके साथ, आणि प्राजक्ताई जरा कमी बोलते त्याच्यावर. हाँ, तो प्रतिभा चिढ़ना नहीं. आणि मग प्रतिपदाने चिडलं वो नाही समय पाहिजे. होता है फल देने का. आणि ती वेळ असते फळ द्यायची. वो फिर भी प्यार से उसके साथ रहना. आणि तरी सुद्धा प्रतिपदाने त्यांच्याबरोबर प्रेमाने राहिलं पाहिजे. आपको समझो, वो समय होता है जब हमारे जीवन में कोई परिस्थितियां होती है, वो समय होता है परमेश्वर को फल देने का. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही परिस्थिती होतात, ती वेळ असते देव दिलेला फळ द्यायची. क्या आप में प्रेम है? का तुमच्यामध्ये प्रेम आहे? तो आप घर में हाँ है, अभी हम बोलेंगे सब है हमारे अंदर. आणि आपण आता म्हणून हा आमच्यामध्ये सगळी फळ अभी आहे. हमारे अंदर सब फल है. आणि आमच्यामध्ये सगळी फळे प्रेम है, आनंद है, शांति है, धीरज है, दयालुता है, भलाई है, विश्वसता है, नम्रता है, संयम है, सब है. लेकिन समय पे आना चाहिए ना. आणि प्रेम, आनंद, शांती, धीरज, दयाळुता, भलाई, विश्वासता, नम्रता सगळं काही आहे, पण ते वेळेवरती आलं पाहिजे. अभी आपके घर में कौन सा फल है? आणि आता तुमच्या घरात कोणतं फळ आहे? आंबा है. आंबा आहे. और यीशु को आंबा ही चाहिए होगा, तो अभी अभी इसी घड़ी आपके घर में आंबा फल है. आणि जर आता येशूला आंबा खावा असेल, तुमच्या घरामध्ये आता आंबा हे फळ आहे का? यीशु को अभी कलिंगड नहीं चाहिए. आणि येशूला आता कलिंगड नको आहे. अभी सीजन काय काय आहे? आणि आता सीझन कशाचा आहे? आंबा. आंब्याचा. मैंगो, आम का. आंब्याचा. अभी वो आपके अभी इस समय पर वो आपसे आम चाहता है. आणि आता या क्षणाला त्याला तुमच्याकडनं आंबा हवा है आहे. क्या? आहे का तुमच्याकडे? दुकान में है. दुकानात आहे. मीना के घर में है. मीना के घर में आम है. आणि विनाताईच्या घरात आंबा आहे. बाकी हम सबके है. बाकी आम्ही सगळ्यांच्या विकास घरात के घर में आम है. विकास दादाच्या घरात आंबा आहे. कच्चे नहीं. अभी खाने के लिए योग्य आम चाहिए. ऐसा तो मैं भी बोल सकती हूँ आम है. पके हुए आम अभी खाकर ऐसा चूसने के लिए, खाने के लिए आम है क्या? आणि पिकलेला आंबा आहे. कच्चा आम नहीं, कच्चा आम नहीं खाएगा. ये कच्चा आम नहीं खाएगा, पका आम खाएगा. नहीं है ना? नाही आहे ना? हाँ. तो जो अभी जिस परिस्थिति में हमारे वो समय पर निकलने वाले फल, अभी झगड़ा सामने वाला करता है तो तुम्हारे पास क्या होना चाहिए? कौन सा फल होना चाहिए? शांति. आणि फल उधर समय निकलना चाहिए. अभी आप मेरे मन में तो शांति चाहिए. आणि आता तुम्ही म्हणाल की माझ्या मनात शांती शांती. लेकिन यहाँ से झगड़ा चालू हो गया. पण इथून जेव्हा भांडण चालू अंदर झालं से कितना निकला? शांति निकली क्या? आणि इथून काय निघाली? शांती निघाली का? नहीं निकली ना. नाही निघाली ना? तो फिर फल है. मग फळ आहे. अभी दुख की घड़ी है. आता दुःखाची वेळ आहे. आनंद करते हो क्या? आनंद करता का? तो फल मग फळ उस परिस्थिति में नहीं है. आणि त्या परिस्थितीमध्ये नाही आहे. प्रेम, प्रेम ने प्रेम बोला. हम बोलते सब हमारे में सब में प्रेम है. आणि आपण म्हणतो आमच्या सगळ्यांमध्ये प्रेम आहे. सच बात बताओ, हमको सताने वाले को उस घड़ी में हम प्रेम करते हैं क्या? ये यहाँ से शुरू कर रहा है. आज से हम लोग वही करेंगे. यहाँ से जैसे समझो रिस्पॉन्स गाली का निकला, आणि जर इथून रिस्पॉन्स शिवायचा निघाला तो हम प्रेम क्या होता है? स्माइल करके ऐसा करना. करो अभी यहाँ से जाए. आणि आजपासून वो तुम्ही परिस्थिति में फल. आणि त्या परिस्थितीमध्ये फळ. ऐसे ही हमने वही पढ़ा. देखो 34. द्राक्षांचा हंगाम आला तेव्हा आपला हिस्सा गोळा करण्यासाठी त्याने आपली माणसे त्या फुलांकडे पाठवली. हंगाम आल्यावर म्हणजे वो समय पर आणि त्या वेळेला है ना. तो समय पर वो फल होनी चाहिए. अभी आप बोलेंगे मेरे पास तो अभी मैं तो बोलूँगी बहुत प्रेम है मेरे पास. आणि मी तर म्हणाले खूप आनंद है, बहुत आनंद आहे, शांती आहे. क्या संयम है मेरे तर अंदर. काही संयम आहे अरे माझ्यामध्ये. बाबा, घर में जाके देखो कोई संयम नहीं, आणि घरात जाऊन पहा काहीच संयम कोई नाही. नम्रता नहीं आणि काही नम्रता नाही. है. तो ये नहीं है. तो परिस्थिति के अनुसार आणि परिस्थितीनुसार उस समय पर निकलना है. आणि त्यावेळेला ती फळं उस काढायची. समय पे जब निकलेगा तो वो फल
आपने यीशु के लिए रखा। आणि त्यावेळेस जर ते फळ निघालं तर समजून जायचं तुमच्यामध्ये फळ आहे आणि ते तुम्ही येशूसाठी ठेवलंय. अभी हम खुद सोचे हम कितने साल से यीशु में, आणि तुम्ही स्वतः विचार करा आपण किती वर्षांपासून येशूकडे आहे. साल से हमारे पास फल है ना, आणि एवढे वर्षांपासून आपल्याकडे फळ आहे. वचन सुन रहे हैं, आपण वचन ऐकत आहोत. उस परिस्थिति पर वो फल हम दिखाते हैं क्या? पण त्या परिस्थितीमध्ये आपण ते फळ दाखवतो का? मैं उदाहरण आपको बताती हूँ। उदाहरण मी तुम्हाला यहाँ सांगते. प्रभु यीशु है आणि ते प्रभू येशू आहे. मैं मसीह का प्रतीक, अभी मसीह मेरे द्वारा दिखा है। आणि आता ख्रिस्ताना माझ्याद्वारे यीशु दिसायचे मेरे पास फल लेने आया है, आणि येशू माझ्याकडे फळ घ्यायला आलाय. तो अभी वो फल लेने के लिए आया, तो अभी ये मुझसे झगड़ा कर रही है। आणि आता तो फळ घ्यायला आला आणि माझ्याशी भांडण करते. अब ये जैसे झगड़ा कर रही है, आणि जसं हे भांडण करते तो मैं भी झगड़ा कर रही हूँ। आणि मी सुद्धा भांडण करते. यानी यीशु को फल नहीं मिला, आणि म्हणजे येशूला फळ नाही भेटलं. यीशु दुखी रहा। येशू दुःखी भला झाला. इतना साल से वेदी पे खड़ी होकर प्रचार करके ये भाई फल नहीं है। अभी आपको समझा, वो परिस्थिति रहती है आणि ती परिस्थिती असते उस समय देना रहता है। आणि त्यावेळेस ते द्यायचं तभी असतं. यीशु यही ना देखता रहता है, अभी ये संयम करेगी, अभी ये शांत रहेगी, अभी ये चुप बैठेगी, लेकिन जब वो देखता है दुखी होकर लौट जाता है, क्योंकि उसको तो नहीं मिलता है फल। किसको मिल जाता है फल? आणि त्याला येशूला तर फळ भेटत नाही. मग ते फळ कोणाला भेटतं? शैतान को। शैतानाला. शैतान के फल लिए बैर, झगड़ा, मारामारी, दलबंदी, फूट, जलन, ईर्ष्या, मतभेद, डाहा, ये सब शैतान के फल है। आणि वैर, भांडण आणि दाह करणं हे सगळे मत्सर करणं हे सगळे शैतानाची फळं आहेत. और हम अक्सर यही फल देते हैं। आणि आपण हीच फळं देतो. शैतान बड़ा खुश होता है उस समय, वाह वाह, प्रचार तो ये होठों से क्या बोले, आ जाता हूँ, आणि प्रचारही मोठा करते की हा मी जातो, लेकिन किया नहीं। पण केलं नाही. दूसरा पुत्र ना, आणि दुसरा पुत्र ना, त्याने असं बोला, हाँ पापा मैं फिर जाता हूँ, और उसने कहा हा मी आता जातो, और नहीं गया, आणि तो केलाच नाही. ये होता है। आणि असंच होतं. मालूम हुआ? तो इसीलिए प्रिय हम अक्सर ऐसे ही करते हैं, हाँ हम लोग जरूर प्यार करते हैं, हाँ हम लोग जरूर ये करेंगे, लेकिन समय पर अलग ही हो जाता है। आणि आपण असं म्हणतो की हा मी नक्की प्रेम करेन, पण वेळेवरती ते होतच नाही. इसीलिए प्रियो प्रभु चाहता है कि अगर हम समय पर फल नहीं देने वाले हुए, तो आज हम लोग जो मसीह के राज्य में इतने साल से है, वो ठेका किसी और को दिया जाएगा। आणि एवढ्या वर्षांपासून आपण देवामध्ये होतो आणि आपण फळ देत नाही, तर आपला जो ठेका आपल्याकडे घेण्यात येईल आणि दुसऱ्यांना देण्यात येईल. हाँ, वो लोगों को दिया जाएगा जो फल देंगे। आणि त्या लोकांना देण्यात येईल जे फळ देतील. देखो ये दृष्टांत का देखा गया तो किसके लिए बताया गया? शास्त्री और फरीसियों को। प्रधान याजक और फरीसी, इनको मालूम पड़ गया कि वो हमारे विषय में कहता है। आणि प्रधान याजक आणि फरीसी लोकांना माहीत पडलं की तो आमच्याबद्दल बोलत आहे. एकदम आसानी से वो उनके लिए था, क्योंकि उन्होंने वेश्याओं को और महसूल लेने वालों को पश्चाताप करने के बाद भी पश्चाताप नहीं किया। आणि त्या लोकांनी वेश्या आणि जे कर घेणारे होते त्यांना पश्चाताप करताना पाहून सुद्धा त्या फरीसी लोकांनी पश्चाताप नाही केला. इसलिए चौथा हम करना है पश्चाताप। आणि चौथा आपण करायचा आहे पश्चाताप. हमारे रोज की जिंदगी में हम पश्चाताप करें, दूसरे लोगों के जीवन को देखकर, दूसरों की लाइफ को देखकर, अपनी खुद की लाइफ को देखकर कि मैं अभी भी ऐसा ढीठ बराबर नहीं हूँ, फल नहीं देता हूँ, प्रभु मुझे क्षमा करो, हम पश्चाताप करें। आणि दुसऱ्यांना पश्चाताप करताना पाहून दुसऱ्यांचं जीवन पाहून स्वतःचं जीवन पाहून आपण पश्चाताप केला पाहिजे की प्रभू मी असं नाही करायला पाहिजे, तो मला क्षमा कर. हमारे सोमवार से लेकर आगे की जिंदगी तक, शनिवार तक हमारा रोज का जीवन कैसा होना चाहिए? सबसे पहला प्रार्थना का, सुबह उठकर प्रार्थना करना। दूसरा पहला सुबह भोर को उठना। दूसरा प्रार्थना करना। तीसरा हमने देखा क्षमा करना। चौथा हमने देखा आज्ञा पालन करना। और पांचवा हम देखते हैं पश्चाताप करना। आणि सोमवार ते शनिवारपर्यंत आपलं जीवन कसं असलं पाहिजे? सर्वात पहिले आपल्याला सकाळी उठायचं आहे, दुसरं प्रार्थना करायची आहे, तिसरं क्षमा करायचं आहे, चौथं आज्ञापालन करायचं आहे आणि पाचवं पश्चाताप करायचं. पश्चाताप करना, पश्चाताप हमें करायचा हमारे आहे. पापों के लिए प्रभु से माफी मांगना है कि प्रभु मैं अभी तक एक अच्छा मसीह जीवन नहीं जी पा रहा हूँ, तुझे प्रसन्न नहीं कर पा रहा हूँ, जबकि मैं योग्यता का नहीं, मैं इस्राएली नहीं हूँ, लेकिन मैं अन्य जातियों का होकर तो मुझे कितना फल देना चाहिए। आणि पश्चाताप केला पाहिजे की प्रभू येशू मी पापी, मला क्षमा कर, मी तर अन्य जातीचा आहे, मग मी तर किती पश्चाताप केला पाहिजे, तुझे रघुवर मला माफ कर. हाँ, पौलुस रोमियो की पत्री में ऐसा ही कहता है, रोमकरांच्या पत्रामध्ये पौल असंच म्हणतो एकदम स्पष्ट रीति से कहा है। आणि स्पष्ट रीतीने म्हटलं आहे. 11 अध्याय 11 उसका 17 से, त्याचं 17%. परंतु अब्राहमाच्या वृक्षाच्या काही डहाळ्या म्हणजे काही यहुदी लोक मोडून टाकण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या जागी तुम्हा यहुदी
तरांना म्हणजे रानटी जैतुनाला कलम रूपे लावले. आपण इस्रायली ओरिजिनल जैतून नाही, पण आपण कलमी केलेले आहोत. तेव्हा आता देवाने अब्राहमाला व त्याच्या संततीला दिलेले आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत व देवाचा खास अशा जैतून वृक्षाच्या होणाऱ्या विशेष पोषणात तुम्ही वाटेकरी झाला आहात. खास हमारा पोषण होने के लिए वो तो भाग हमें मिल रहा है, लेकिन अब्राहम का भी आशीष हमें मिल रहा है. हम अब्राहम के वंश के क्या है? आपण अब्राहमाच्या वंशातले आहोत. इस्राइल अब्राहम के वंश का है. इस्रायल अब्राहमाच्या वंशात फिर आहे. भी आज हम उसमें साटे जाने के कारण, लगाए जाने के कारण आज हमें अब्राहम की आशीष मिल रही है. पण आज आपण कमी केल्यामुळे अब्राहमाचा आशीर्वाद आपल्याला भेटत आहे. परंतु मोडून टाकलेल्या डहाळ्यांच्या जागी तुमचे कलम लावले म्हणून बडाईनं मारण्याची सावधगिरी घ्या. हाँ, हम ओरिजिनल नहीं, हम कलमी दिए गए, लेकिन अभी मुझे लगाया, मैं मसीह में हूँ, मुझे सब कुछ आता है, मुझे सब ज्ञान है, इसलिए घमंड करना छोड़ दो. देवाच्या वृक्षाचा तुम्ही आता एक भाग आहात म्हणून केवळ तुम्हाला महत्व प्राप्त झाले आहे हे लक्षात ठेवा. हम मसीह में हैं, मसीह में हैं, मसीह के कारण आज हमको महत्व मिल रहा है. अगर मैं आज यीशु में नहीं हूँ, आणि जर आज मी येशूमध्ये नाहीये, मैं बाहर गई, मी जर बाहेर गेली, आप मुझे प्रेज द लॉर्ड करोगे? तुम्ही मला प्रेज द लॉर्ड कराल का? मैंने आपको यीशु को ग्रहण कराया होगा, आणि भले मी तुम्हाला येशूला स्वीकार या करते बपतिस्मा कराया किंवा होगा, तुमचा बपतिस्मा तो केलाय, भी आप नहीं करोगे. तरी सुद्धा तुम्ही नाही तो मैं करणार. यीशु में नहीं कारण हूँ. आता मी येशूमध्ये नाही, मैं यीशु में हूँ, मी येशूमध्ये आहे, इसीलिए आप मुझे प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही मला प्रेज द लॉर्ड करता. आप मुझे रिस्पेक्ट इसलिए देते हो क्योंकि प्रभु ने मुझे यहाँ रखा. आणि तुम्ही मला आदर यासाठी देता कारण देवाने मला इथे ठेवलं. अगर आप मैं यहाँ से निकाल दी गई, जर मी तुम्ही काढून टाकण्यात आले तो आप मुझे प्रेज द लॉर्ड भी नहीं तर करोगे. तुम्ही मला प्रेज द लॉर्ड पण नाही ये करणार. हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात आज हम ठेवा. मसीह के राज्य में एक दूसरे के साथ बैठते हैं. आज आपण ख्रिस्ताच्या राज्यामध्ये एकमेकांबरोबर तो बसतो मसीह के कारण एक दूसरे को आदर देते हैं. आणि या ख्रिस्तामुळे आपण एकमेकांना आदर देतो. अगर हम आज अगर आप यीशु में नहीं है, आणि आज जर तुम्ही येशूमध्ये नाही आपको कोई रिस्पेक्ट नहीं देगा. मला कोणी आदर देणार. आप चर्च में आते हो, आणि तुम्ही चर्चमध्ये येता, इसीलिए आप एक दूसरे को प्रेज देखना वही है. आप चर्च में आना बंद कर दो, तुम्ही चर्चमध्ये येणं बंद करा, आपको कोई भी नहीं करेगा, कोई जय यीशु नहीं करेगा. आणि तुम्हाला कोणी जय येशू करणार नाही. मैं खुद नहीं करती, मी स्वतः नाही करत. जो चर्च छोड़ देते हैं उनको मैं जय यीशु भी नहीं करती. ते चर्च सोडून जातात, मी याला स्वतःहून कधीच मी त्यांना जय येशू करतच नाही. दूसरी जगह भी किधर भी जाओ, आणि दुसऱ्या ठिकाणी कुठेही तुम्ही जा, मैं जय यीशु नहीं करता. पण मी जय येशू नाही करत. नहीं करती है. नाही तो करत. बाइबल बताता है, कारण बायबल सांगतं जिन्होंने चर्च छोड़ा है, गलत शिक्षण दिया है, उनको तुम प्रेज द लॉर्ड भी नमस्कार मत करो, क्योंकि जब तुम उनको प्रेज द लॉर्ड करते हो तो उनके बुरे कामों में साझेदार होते हो. आणि जे चर्च सोडून जातात त्यांना तुम्ही कधी जय येशू करू नका, कारण जर तुम्ही त्यांना जय येशू करता तर तुम्ही त्यांच्या वाईट गोष्टींमध्ये त्यांना साथ देतात. आप ये वचन यूहन्ना की पत्री में पढ़ सकते हैं. आणि हे वचन तुम्ही यूहन्नाच्या पत्रामध्ये वाचू शकता. यूहन्ना की दूसरी पत्री यूहन्नाचं दुसरं पत्र और उसके 10 में, त्याचं 10 मध्ये, यदि कोई तुम्हारे पास आए और यह शिक्षा न दे जो मैंने दिया, न तो उसे घर में आने दो, नमस्कार करो. जर कोणी तुम्हाला शिकवण्यासाठी आला व ख्रिस्तांनी जे शिक्षण दिले त्यावर त्याचा विश्वास नसला तर त्याला तुमच्या घरात येण्याचे आमंत्रण देखील देऊ नका, त्याला कोणत्याही तऱ्हेने उत्तेजन देऊ नका. क्योंकि जो कोई ऐसे जन को नमस्कार करता है उसके बुरे कामों में साझी होता है. तुम्ही जर त्याचे स्वागत केले तर तुम्ही त्याच्या दुष्कर्मांमध्ये त्याचे भागीदार व्हाल. इसलिए जो ऑलरेडी परमेश्वर का भवन, जो इतना अच्छा भवन है, वो छोड़ के गया आणि ते इतकं चांगलं देवाचं मंदिर आहे तो ते सोडून गेला और इसके विरोध बात करता है, आणि याच्या विरोधामध्ये तो बोलतो. क्या को जय यीशु, मग कशाला मी जय येशू करू? मतलब उसने जो बुरा काम किया उसके साथ में साझी, वहाँ तुमने बराबर किया, सियोन छोड़ दिया, अच्छा हो गया. आणि म्हणजे त्याच्या वाईट कामामध्ये त्याला भागीदार आहे की म्हणजे तू जे काही केलं चोर सोडलं ते चांगलं केलं. इसका अर्थ वही हुआ ना. आणि याचा अर्थ तो प्रेज द प्रेज लॉर्ड बोलना मतलब, प्रेज द लॉर्ड बोलणं म्हणजे एक बहन ने मुझे ऐसे ही बोला, प्रेज द लॉर्ड बोलने के लिए क्या जाता है, उसमें तो प्रभु का नाम ऊंचा करता है. बोला लेकिन किसको मैं कर रही हूँ ये तो मुझे देखना जरूरी है ना. आणि एक महिने अशी म्हणाली प्रेज द लॉर्ड बोलायला काय जाते त्याच्यामध्ये तर आपण देवाचंच नाव उचलत होतोय, पण कोणाला प्रेज द लॉर्ड करतोय हे तर आपण बघितलं पाहिजे. बोली मुझे प्रेज द लॉर्ड नहीं करना. बोला नहीं करना है. क्यों करती, मैं बोलती हूँ ना नहीं करना. मैं उत्तर कभी दिया नहीं करने का. मुझे प्लेटफॉर्म पे मैंने बोली, आणि प्लॅटफॉर्मवरती मी बोलली उसके बाद उसने कभी मुझे प्रेज द लॉर्ड नहीं किया. त्याच्यानंतर तिने मला कधी प्रेज द लॉर्ड नाही केलं. नीचे देखती आगे जाती. आणि खाली बघून मग पुढे जायची. पीठ में छुरा फंसने वाले लोगों को प्रेज द लॉर्ड करने का. आणि पाठीमध्ये सुरी खोपसणाऱ्या लोकांना आपण प्रेज द लॉर्ड करायचं. चर्च के लोग करते हैं. चर्चचे लोक करतात हे. छोड़ो, एक विषय अलग रहेगा. आगे बढ़ो. 19 तुम्ही म्हणत असाल हे ठीक, पण मला जागा व्हावे म्हणूनच या फांद्या तोडल्या
म्हणजे मला अतिशय नीतिमानच म्हटली पाहिजे. हाँ, मैं अधर्मी हूँ, मैं इसीलिए मुझे लगाया गया है, इसलिए हम ऐसा अहंकार न करें. सावध असा, लक्षात ठेवा की त्या टहाळ्या यहुदी लोक तोडून टाकण्यात आल्या. जो ओरिजिनल जो इस्राइल है उन डालियों को परमेश्वर ने तोड़ दिया, उनको नहीं बख्शा, उनको निकाल दिया. उनसे वो ठेका जो उनको दिया था वो निकाल कर हमको दिया. कारण त्यांचा देवावर विश्वास नव्हता आणि केवळ तुमचा देवावर विश्वास आहे म्हणून तुम्ही त्यांच्या जागी आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका, तर नम्र, कृतज्ञ आणि दक्ष व्हा. कारण जर देवाने मूळच्या मांड्या राखल्या नाही हाँ, तर तो तुम्हालाही राखणार हमें नाही. भी नहीं छोड़ेगा, हमसे भी ठेका ले लेगा अगर हम फल बराबर टाइम पे नहीं देते. कुछ सोचना चाहिए, झाड़ 10 साल से है तो फल आना चाहिए. आणि झाड 10 वर्षापासून आहे, फळ आलं पाहिजे. 10 साल से भी अगर हम चेंज नहीं, वैसे का ही लाइफ है, हम ऐसे ही झगड़ालू है, ऐसे ही दोष लगा रहे हैं, ऐसे ही निंदा कर रहे हैं, इसमें दोष ढूंढ रहे हैं, इसमें दोष ढूंढ रहे हैं, इसमें दोष. सिर्फ दोष ही है क्या? भलापन नहीं दिखता है. कोई प्राजक्ता सिर्फ बुरा ही काम करते, तू अच्छा काम करतीच नहीं है. आणि प्राजक्ता ताई काय फक्त वाईटच काम करते का? कधी चांगलं काम करतच नाही का? तुम भी हमेशा बुरा ही काम करते, अच्छा काम करतीच नहीं है. आणि तू पण नेहमी वाईटच काम करत होते का? कधी चांगलं काम करतच नाही. इंसानों का स्वभाव कैसा है? सिर्फ बुराई ढूंढना है. आणि आपल्या माणसाचा स्वभाव कसा आहे? फक्त वाईटपणा हाँ, शोधणं. परमेश्वर चाहता है हम बुराई को छोड़कर भलाई की खोज करें, आणि देवाची इच्छा आहे की आपण वाईटपणाचा शोध घेऊ नये, पण चांगलपणाचा शोध हम घ्यावा. भलाई को ढूंढे. आपण चांगलपणाचा शोधावा. इसीलिए प्रियो, बाइबल के अनुसार हम ऐसा भलाई का फल उत्पन्न करें. आणि बायबलनुसार आपण असं चांगलपणाचं फळ उत्पन्न केलं हम पाहिजे. परमेश्वर चाहता है कि हम फल देने वाले हो. आणि देवाची इच्छा आहे की आपण फळ देणारे व्हावं. उन्होंने फल नहीं दिया इसलिए हमें लगाया. आणि त्यांनी फळ नाही दिलं म्हणून आपल्याला लावलं. अगर हम भी फल नहीं देंगे तो जर आपणही फळ नाही दिलं तर किसी और को दे रखेगा. आणि मग दुसरा कोणाला तरी देव ठेवेल. ये हमेशा है. हे नेहमी लक्षात ठेवा. 22 पहा, देव कसा दयाळू व तितकाच कठोर देखील आहे. देव दयाळू तसाच कठोर आहे. म्हणून म्हणतात ना, काटा आणि छापा. पण तो एक नाण्याचा पैलू आहे. दोन्ही पण एक आहे, एक काटा आणि छापा. तसंच देव दयाळू आणि कठोर. हवेचे परमेश्वर दया करने वाला और कठोर ते है. आपल्या हातात आहे. आपल्याला दयाळू देव हवा आहे, वो हमारे हाथ में हमें दया करने वाला परमेश्वर चाहिए कठोर. या फिर कठोर ते चाहिए. आपल्या हातात आहे. वो हमारे हाथों में है. आपण जसं वागू. पुढे आज्ञा मोडणाऱ्यांशी तो कठोरपणे वागतो. मिळालं. आज्ञा मोडणाऱ्यांशी तो कसा वागतो? कठोरतेने. पण तुम्ही त्याच्यावर प्रीती करीत राहाल व त्याच्यावर विश्वास ठेवीत राहाल तर तो तुमच्याशी अतिशय चांगुलपणाने वागेल. पण तुम्ही त्याच्या चांगुलपणात राहिला नाही तर तो तुम्हालाही छाटून टाकेल. चेतावणी आहे. चेतावनी आहे. म्हणून आपण ख्रिस्ताकडे आल्यानंतर आपलं लाईफ, आपलं चरित्र, आपला स्वभाव बदलना पाहिजे. इसलिए मसीह में आने के बाद, उसके पास आने के बाद हमारे स्वभाव को, हमारे लाइफ को बदलना चाहिए. ये प्रभु चाहता है. आणि देवाला हवा आहे. ये परमेश्वर की इच्छा है. आणि देवाची इच्छा हम आहे. इतने साल से मसीह में आकर वचन सुनकर भी हमें कोई चेंजेस नहीं होता है तो बहुत बड़े दुख की बात है. आणि इतक्या वर्षापासून आपण ख्रिस्ताकडे येतोय पण आपल्या स्वभावामध्ये काही परिवर्तन नाही तर खूप दुःखाची गोष्ट आहे. प्रधान याजक, फरीसी ये परमेश्वर का वचन सिखाने वाले लोग, आणि प्रधान याजक, पुरुष हे सगळे देवाचं वचन शिकवणारे होते. फिर भी वो कठोर थे. तरी सुद्धा ते कठोर होते. ये हम नहीं होना चाहिए. आणि आपण असं नाही तो पाहिजे. इसलिए परमेश्वर चाहता है हम पश्चाताप करें. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण पश्चाताप कि करावा. रोज हमारे से पश्चाताप होकर हम पश्चातापी लाइफ जिए. आणि रोज आपण पश्चाताप करून पश्चातापाचं जीवन आपण जगावं. ये प्रभु की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. आणि रोज पश्चाताप होना चाहिए, रोज आज्ञाओं का पालन होना चाहिए. अगर आपको कुछ आज्ञा अच्छी भी नहीं लगी तो भी आपको करना है. आणि रोज पश्चाताप केला पाहिजे, रोज आज्ञेचं पालन केलं पाहिजे. जर तुम्हाला काही आज्ञा आवडत नाही तरी सुद्धा आज्ञा पालन केलं करना पाहिजे. ही है. करायचंच आहे. ये प्रभु आज आपको सिखाना. आणि आज हे देव तुम्हाला शिकवतो. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद और देतो. खड़े हो जाएंगे. ते आपण उभे और राहू. प्रभु को कहेंगे, प्रभु मैं फल देता रहूंगा. आणि देवाला प्रभू तुला फळ देत आहे. एक मसीह के राज्य में मुझे लगाया है. आणि ख्रिस्ताच्या राज्यात मला लावलेला आहे. हाँ प्रभु, मेरे जीवन में होने वाली हर परिस्थिति में मैं आपको फल देता रहूंगा. हा प्रभू माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मी तुला फळ देत राहील. आज से मेरी हर परिस्थिति में तुझे फल मिलेगा. आणि आजपासून माझ्या प्रत्येक परिस्थितीत तुला फळ दिसेल. मुझे जो आपने दिया है आणि मला जे तुम्ही दिलेला आहे अधिकार मसीहतपन का, ख्रिस्तीपणा, वो मेरे से निकाल नहीं लेना. ते माझ्याकडून काढून घेऊ आज से नको. मैं तेरी आज्ञाओं का पालन करूंगा. आजपासून मी तुझ्या आज्ञेचं पालन करेन. मुझे अच्छा नहीं लगेगा मला आवडत तो भी नाही मैं करूंगा. तरी सुद्धा ते मी तेरी करेन. हर आज्ञाओं को तुझ्या मानूंगा. प्रत्येक आज्ञेचं मी पालन करेन. आज मैं आपको मैं अपने
अपने आप को आपके हाथों में देता हूँ। आणि प्रभू आज मी स्वतःला तुझ्या हातामध्ये देतो. मुझे बनाओ, मला बनव, मुझे घडाओ, मला घडव, मुझे शुद्ध करो, मला शुद्ध कर, मुझे पश्चातापी दिल दो, मला पश्चातापी आज्ञाकारी दिल दो, आज्ञाकारी दिल दो, आज्ञा पालन का जीवन दो, आज्ञा पालनाचं जीवन आपको दे प्रसन्न करने वाला, आणि तुम्हाला प्रसन्न करणारा, पिता को प्रसन्न करने वाला, पिताला प्रसन्न करणारा, मेरे शारीरिक पिता को प्रसन्न करने वाला, माझ्या शारीरिक पित्याला प्रसन्न करणारा, और मेरे पास्टर को प्रसन्न करने वाला, आणि माझ्या पास्टरांना प्रसन्न आज्ञाओं करणारा, का पालन करने वाला, आज्ञेचं पालन मुझे करणारा, ऐसा बनाओ। असं तुम्हाला बनव. प्रभु मैं अपने आप को आपके हाथों में देता हूँ। प्रभू मी स्वतःला तुझ्या हातामध्ये मैं देतो. बिगड़ा हुआ पात्र, मी बिघडलेलं मेरे पात्र अंदर से आज्ञा उल्लंघन दूर करो, आणि माझ्यामधून आज्ञा उल्लंघन मेरे दूर अंदर कर. से आज्ञा उल्लंघन दूर करो, माझ्यामधून आज्ञा उल्लंघन दूर आज से कर. मुझे आज्ञा पालन का जीवन, आणि आज तुम्ही मला आज्ञा पालनाचं जीवन. पश्चाताप मेरे एक एक पापों के लिए, गलत गलत कामों के लिए, और अब तक मैंने प्रभु को खुश नहीं किया, प्रसन्न नहीं किया, फल नहीं दिया, इसलिए मैं इस विषय पर पश्चाताप कर एक पश्चातापी जीवन जीने के लिए मुझे मदद करो। आणि वारंवार देवाला दुखवतो मी, अजूनही देवाला डोळा दिला नाही या गोष्टीसाठी माझ्या अंतःकरणामध्ये पश्चाताप येऊ दे. प्रभु मैं पश्चातापी जीवन जीने के लिए मदद करो। प्रभू मला पश्चातापी जीवन जगण्यासाठी मदत मसीही कर. जीवन जीने के लिए सहायता करो। चांगल्या प्रतीचे जीवन जगण्यासाठी तुम्हाला मदत मेरे कर. अंदर से जो कुछ आपको भावना नहीं उसे निकाल दो। माझ्यामधून जे काही गोष्टी तुम्हाला आवडत नाही ते सर्व काढून टाका. मैंने रोगियों की पत्र में बड़ा घमंडी अभिमानी न हो। आणि लोकांच्या पत्रात मी वाचलं की घमंडी आणि अहंकारी बनू नका. मेरे अंदर से घमंड और अभिमान दूर कर। माझ्याकडून गर्विष्ठ आणि अहंकार दूर कर. अभी इसी घड़ी दूर कर। आणि आता या क्षणाला दूर कर. अभी इसी घड़ी मेरे अंदर से, आता या क्षणाला माझ्या अंतःकरणात मेरे अंदर से दूर कर। माझ्या हाताने सर्व दूर कर. यीशु के नाम से मैं मांगती हूँ। येशूच्या नावात मी मागतो. यीशु के नाम से मैं मांगती हूँ। येशूच्या नावामध्ये मी मागतो. पवित्र आत्मा सहायता करो। पवित्र आत्मा तुम्ही मला पवित्र आत्मा मदद करो। पवित्र आत्मा तुम्ही मदत ये हमारी करा. विनती है पवित्र आत्मा। मेरी आमची विनंती आहे. आज इस दूसरे दिन के उपवास में, आज हे दुसऱ्या दिवशीच्या मुझे उपवासामध्ये बनाओ, मला बनव. मैं वही जुना जीवन जीना नहीं आणि चाहती। मला ते जुनं जीवन जगायचं नाही. मुझे स्वर्ग जाना है। मला स्वर्गात मुझे जायचं आहे. पश्चाताप कर पिता के पास पहुंचना है। मला पश्चाताप करून पित्याजवळ पोहोचायचं आहे. इसलिए प्रभु मुझे बचाओ। म्हणून तिने मला मेरा वाचलं. उद्धार होने के लिए माझं तारण होण्यासाठी मदद करो। मदत कर. धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देतो. यीशु के नाम से, येशूच्या नावाने मैं प्रार्थना करता हूँ। मी प्रार्थना करतो. आमीन। आमीन. और अगर कुछ भी और भी कुछ ऐसी बातें होगी जो आपको प्रभु से बात करना है, आपको बनाने के लिए, उस भाग में बनाने के लिए, तो अभी इसी घड़ी आप प्रभु को बोल सकते आणि हैं। अजून काही गोष्टी असतील ज्या भागामध्ये तुम्ही अजून बनले नाही त्या भागामध्ये देवाने तुम्हाला बनवा अशी तुमची इच्छा आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही देवाला सांगा. अभी इसी घड़ी बोलो प्रभु मुझे बनाओ। आणि आता या क्षणाला सांगा प्रभू मला बनवा. मेरे अंदर से ये बुरा स्वभाव दूर करो। आणि माझ्यामधून हा वाईट स्वभाव दूर करा. के नाम से प्रभु आपके सामने आते प्रभु, हमारी सारी कठोरता, अभिमान, अहंकार, घमंड, ये सब यीशु के नाम से निकालो प्रभु। आप हमारे को भार हो प्रभु, हम मिट्टी है प्रभु। अभी इसी घड़ी यीशु के नाम से मेरे मान पवित्र पिता, और हम सब प्रभु पश्चाताप का जीवन जीने के लिए, उसके पहले हमारा जीवन आज्ञाकारी होने के लिए पवित्र पिता तुम मदद कर प्रभु। हम सब तेरी आज्ञाओं का पालन करने के लिए सहायता कर। यीशु के नाम से मांगते, यीशु नासरी के नाम से मांगते, यीशु नासरी के नाम से मांगते पिता। दया करो मेरे राजा, मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, आपके सर्व सामर्थ्य लहू तले लागे। आप ढाल हो, आप कवच हो, आप ही एकमात्र जीवित पिता परमेश्वर हो। धन्यवाद देते पिता, आज दूसरे दिन भी प्रभु ने अपने आप को आपके हाथों में समर्पित किए हैं। हमारे अंदर सचमुच इस उपास में प्रभु मसीह का स्वरूप आने दे प्रभु। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है। मसीह को हम लेकर चले और हमसे मसीह दिखने के लिए सहायता। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। तैयार हो, सब कुछ आपके हाथों में दिया। इन सबको प्रभु यीशु के नाम से कवर करें। ये अभी अपने अपने घर जा रहे हैं, इनकी रक्षा करना, जैसे सुरक्षित से लाए वैसे सुरक्षित से लेके जाना। आपको बिल्कुल भी बेसंभाली नहीं संभालना, रक्षा करना प्रभु, इन्हें आशीषित करना और आपके पंख में सुरक्षित रखना प्रभु यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना प्रेज. सर्व प्रेज.